हॅलो स्टुडंट्स, या व्हिडिओमध्ये आपण प्रोटेक्शन डिप्रोटेक्शन ह्या युनिटमधला जो पुढचा पार्ट होता तो बघणार आहोत. ओके, याच्या अगोदरच्या पार्टमध्ये आपण जे प्रोटेक्शन ग्रुप होते, कार्बोनिल प्रोटेक्शन ग्रुप, त्यानंतर हायड्रॉक्सिल प्रोटेक्शन ग्रुप हे आपण बघितलं होतं. ठीक आहे, आता या लेक्चरमध्ये आपण ते उरलेले जे पण ग्रुप बाकी आहेत प्रोटेक्शन ग्रुप ते आपण बघणार आहोत. ओके, तर आपण सुरुवात करूया अमिनो प्रोटेक्टिंग ग्रुप. ओके, अमिनो प्रोटेक्टिंग ग्रुप कशा पद्धतीने काम करतात, काय करतात ते आपण या टॉपिकमध्ये बघणार आहोत. ओके, ओके सुरुवात करूया आपण. यस, बघा अमिनो प्रोटेक्टिंग ग्रुप काय आहेत बघूया. अमाइन्स आर अ न्यूक्लियोफिलिक अँड इझिली ऑक्सिडाइज. ओके, अमाइन जे आहेत ते न्यूक्लियोफिलिक आहे आणि ते इझिली ऑक्सिडाइज होऊ शकतात. प्रायमरी अँड सेकंडरी अमाइनो ग्रुप आर ऑल्सो सफिशियंटली ॲसिडिक दॅट दे आर डिप्रोटोनेटेड बाय मेनी ऑर्गोनोमेटॅलिक रिएजंट. ओके, त्याने ते सांगितले की जे पण प्रायमरी अँड सेकंडरी अमिनो ग्रुप आहेत आर ऑल्सो सफिशियंटली ॲसिडिक, ते पण सफिशियंटली ॲसिडिक असतात. दॅट दे आर डिप्रोटोनेटेड बाय अ मेनी ऑर्गोनोमेटॅलिक रिएजंट. इफ this type of reactivity are problematic, then amino group must be protected. Okay, then amino group must be protected. The most general way of masking nucleophilicity is by acylation. Okay, इथे काय दिले बघा. The most general way of masking nucleophilicity is by acylation and कार्बामेट्स आर पर्टिक्युलरली यूजफुल. ओके, देन पुढे काय दिले बघा, सिम्पली समजून घेऊया आपण पुढे काय दिलेलं आहे. ओके, देन वी कॅन फाइंड आउट हियर पर्टिक्युलरली यूजफुल. अ मोस्ट इफेक्टिव्ह ग्रुप फॉर धिस पर्पज इज द कार्बोबेन्झोलिन ग्रुप. ओके, बघा काय नाव दिलं आहे, कार्बोबेन्झायलॉक्सी ग्रुप. बघा काय दिलं आहे, carbobenzoloxy group, which is introduced by acylation of amino acid using benzyl chloroformate. The amine can be regenerated from a CBZ derivative by hydrogenolysis of a benzene म्हणजे बघा CO bond, which is accompanied by a spontaneous decarboxylation of the resulting carbamic acid. ओके, त्यांनी सिम्पली काय दिले बघा. सो इथे आपण परत एकदा रिपीट करूया काय दिलेले, सिम्पली समजून घेऊया. CBZ group which is introduced by acylation of the amino group using benzyl chloroformate. The amine can be regenerated from a CBZ derivative by hydrolysis of the benzyl carbon oxygen bond, which is accompanied by spontaneous decarboxylation of the resulting carbamic acid. इथे एक्झाम्पल दिले बघा यांनी, CH2O C डबल बॉन्ड O NH2 NR2 दिले. इथं बघा H2 कॅटॅलिसिस, देन आपल्याला या पद्धतीने रिॲक्शन भेटेल. HOC डबल बॉन्ड O NR2 गिव CO2 प्लस HNR2 प्लस टोलिन. ओके, सो इथं बघा काय दिलं आहे, इन ॲडिशन टू अ स्टँडर्ड कॅटॅलिटिक हायड्रोजेनोलिसिस मेथड फॉर ट्रान्सफर हायड्रोजेनोलिसिस युजिंग हायड्रोजन डोनर्स सच ॲज अमोनियम फॉर्मेट और फॉर्मिक ॲसिड विथ PDC कॅटलिस्ट. ओके, म्हणजे पॅडेलियम कॅटलिस्ट आपण इथं बोलू शकतो, आर अवेलेबल. द CBZ ग्रुप also can be removed by a combination of a Lewis acid and a nucleophile. For example, boron trifluoride in a conjugation with a dimethyl sulfide or ethyl sulfide. Okay, इथे काय दिले बघा, boron trifluoride in the conjugation with a dimethyl sulfide or ethyl sulfide याच्या conjugation मध्ये आपल्याला हे वापरायचं आहे. The tertiary butoxy carbonyl
TBOC ग्रुप इज अनदर व्हॅल्युएबल अमिनो प्रोटेक्टिंग ग्रुप. ठीक आहे, म्हणजे हा दुसरा ग्रुप इथे यांनी सांगितले TBOC. ठीक आहे, म्हणजे याचा फुल फॉर्म काय बघा, टर्शरी बुटॉक्झी कार्बोनिल ग्रुप. ओके, is another valuable amino protecting group. The removal in this case is done with an acid such as trifluoroacetic acid. Okay, त्याने काय दिलं बघा, with an acid such as trifluoroacetic acid or paratoluene sulfonic acid. Tertiary butoxy carbonyl group are introduced by reaction of amines with tertiary butoxy pyrocarbonate or a mixed carbonate immediate ester known as BOCON. ठीक आहे, म्हणजे इस्टर भेटेल त्याला आपण बोलणार BOCON. ठीक आहे, इथे यांनी दिले बघा टर्शरी बुटाइल पायरोकार्बोनेट. काय दिले, टर्शरी बुटाइल पायरोकार्बोनेट. ठीक आहे, देन याची रिॲक्शन झाली आणि रिॲक्शन झाल्यानंतर काय भेटलं बघा आपल्याला 2 टर्शरी बुटॉक्झी कार्बोनिलॉक्सी इमिनो 2 फेनाइल ॲसिटोनायट्रिल. ओके, या पद्धतीने भेटलं आपल्याला 2 फेनाइल ॲसिटोनायट्रिल BOCON. देन पुढे काय दिलं बघा, अनदर कार्बोनेट प्रोटेक्टिंग ग्रुप इज 2,2,2 ट्रायक्लोरोइथॉक्झी कार्बोनिल. ओके, इथे काय नाव दिले बघा, 2,2,2 ट्रायक्लोरो काय दिलं इथं, 2,2,2 ट्रायक्लोरो 2,2,2 ट्रायक्लोरो इथॉक्झी 2,2,2 ट्रायक्लोरो इथॉक्झी कार्बोनिल. ओके, बघा काय दिलं इथं, 2,2,2 ट्रायक्लोरो इथॉक्झी कार्बोनिल known as a TROC. 2,2,2 trichloroethoxy carbomates can be reductively cleaved by a zinc. Okay, reductively cleaved by the zinc. Allyl carbamates also can serve as a amino protecting group. Okay, इथे आणखी एक एक्झाम्पल दिले बघा आपल्याला, कुठले इथे क्लीन करून घेऊया आपण. यस, इथे आणखी एक एक्झाम्पल दिले, कुठले बघा इथं, allyl carbamate also can serve as a amino protecting group. The alloxy group is removed by palladium catalyst reduction or nucleophilic substitution. This reaction involves formation of a carbamic acid by oxidative addition to the palladium. The allyl palladium species is reductively cleaved by a stannase. काय दिले बघा इथं, stannase, STANNES, stannase. Okay, stannase, phenylsilane formic acid and NaBr4 which convert the allyl group to propene. ओके, मग हे काय करतात, अलिल ग्रुप जो असेल त्या अलिल ग्रुपला कशामध्ये कन्वर्ट करणार आहे, त्या अलिल ग्रुपला हे कन्वर्ट करणार प्रोपीनमध्ये. विच कन्वर्ट अलिल ग्रुप टू propene. Reagent used for a nucleophilic cleavage include N,N-dimethyl barbituric acid, the silylating agent including TMSN3, NH44, NH4F, TMSN Me2 and TMSN CH3 CO CF3. The silylate nucleophilic trap the alkylated product prior to hydrolytic workup. ओके, इथं काय दिलं बघा, प्रायर टू हायड्रोलिटिक वर्कअप. ठीक आहे, ही रिॲक्शन दिली बघा, इथं क्लिअरली दिसते सर्वांना. यस, बघा RN हा ग्रुप दिला आहे, RNH डबल बॉन्ड O, देन PD0 बघा इथं 0 दिला आहे. देन पुढे काय आलं बघा, RNH डबल बॉन्ड O. ठीक आहे, इथं काय आलं बघा, PD3 झालं आहे. ओके, लक्षात घ्यायचं, PD2 झालेला आहे. ओके, PD2 झाला आहे. देन PD2 झाल्यानंतर याची रिॲक्शन झाली या पद्धतीने आणि या पद्धतीने दोन टाईप दिलेत. ओके, सो वी गेट द एक्झाम्पल, वी गेट दी प्रोडक्ट लाईक दॅट RNH2 प्लस CO2 प्लस PD0. ओके, इथं काय झालं, PD0 अगेन RNH2 प्लस CO2 PD0. ठीक आहे, देन वी गेट दी प्रोडक्ट लाईक दॅट H and NU न्यूक्लियोफिलिक आणि इथं हायड्रोजन ॲटम आपल्याला भेटेल. अलिल ग्रुप attach directly to amine
or amide nitrogen can be removed by isomerization and hydrolysis. ओके, इथे काय सांगितलं बघा, अलील ग्रुप अटॅच डायरेक्टली, काय दिलं बघा इथं, अलील ग्रुप अटॅच डायरेक्टली टू अमाइन और अमाइड नाइट्रोजन कैन बी रिमूव्ड बाय आइसोमरायझेशन अँड हायड्रोलिसिस. ठीक आहे, हे रिमूव्ह जे आपण करणार ते कशाने रिमूव्ह करणार, आयसोमरायझेशनने करणार आणि हायड्रोलिसिसने करणार. दिस रिॲक्शन आर ॲनॉलोगस टू धस यूज टू क्लीव अलेलिक इस्टर्स. ओके, त्यांनी काय दिलं बघा, दिस रिॲक्शन आर ॲनॉलोगस टू धोस यूज टू क्लीव अलेलिक ethers. Catalysts that have been found to be effective including Wilkinson catalyst. ओके, इथं विल्किन्सन कॅटलिस्टला पण त्यांनी इन्क्लूड केले. अदर रोडियम कॅटलिस्ट अँड आयरन पेंटाकार्बोनिल. ट्रीटमेंट ऑफ एन अलील अमाइन विथ अ PDPH34 and NN-डायमिथाइल बार्बिटुरिक ॲसिड also cleave the allele group. ठीक आहे, म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे कुठले कुठले ग्रुप क्लीव करू शकतात यासोबत, कोणासोबत, अलील ग्रुपसोबत. समटाईम इट इज युजफुल टू बी एबल टू रिमूव्ह अ प्रोटेक्टिंग ग्रुप बाय फोटोलिसिस. ओके, त्यांनी सिंपल सांगितलं की समटाईम इट इज युजफुल टू बी एबल टू रिमूव्ह अ प्रोटेक्टिंग ग्रुप, म्हणजे प्रोटेक्टिंग ग्रुप रिमूव्ह करण्यासाठी आपण फोटोलिसिस पण वापरू शकतो. काय वापरू शकतो इथं, फोटोलिसिस पण आपण वापरू शकतो सिम्पली. ओके, काय वापरू शकतो इथं, फोटोलिसिस पण आपण वापरू शकतो. देन बघूया कशा पद्धतीने ते युजफुल आहे ते. 2 नायट्रोबेन्झिन कार्बामेट्स, हे बघा इथेच आपण 2 नायट्रोबेन्झिन कार्बामेट्स मीट धिस रिक्वायरमेंट. द फोटो एक्साइटेड नायट्रो ग्रुप abstract a hydrogen from a benzylic position which is then converted to a alpha hydroxy benzyl carbamate that readily hydrolyze. ओके, that readily hydrolyze. ओके, इथं एक्झाम्पल दिलं बघा. आता तिथं पण बघा फोटोलिसिस जिथं आलं तिथं तुमचा आला HMU हा घटक येईल. ठीक आहे ना, HMU हा घटक इथं येईल. जिथं पण फोटोलिसिस ही जी रिॲक्शन तुम्ही करायला गेलात तर तिथं तुम्हाला HMU हा घटक इन्क्लूड करायचा आहे. ठीक आहे, म्हणजे लाईट, सनलाईट आपण बोलू शकतो. ठीक आहे, फोटो म्हणजे काय, लाईटच्यामुळे जे पण रिॲक्शन घडून येणार तर आपण बोलणार. ठीक आहे, देन पुढे दिले बघा HMUमध्ये गेल्यानंतर काय चेंज होते बघा, केअरफुली बघूया आपण काय बदल झाला स्ट्रक्चरमध्ये. बघा NO आहे तसंच आहे, OH CH2, इथं बघा CH2 होता, इथं सिंगल CH आहे, O C डबल बॉन्ड O NR. ठीक आहे, म्हणजे इकडचा हा H2 जो होता H2 रिमूव्ह झाला आणि इथं सिंगल H आला आहे बघा, सिंगल H आलेला आहे. ओके, देन इट इज अगेन गिव्ह द प्रोडक्ट CH डबल बॉन्ड O NO लाईक दॅट. ठीक आहे, म्हणजे बघा CH डबल बॉन्ड O NO आणि बाकीचं रिमूव्ह काय झालं इथं, मग CO2 रिमूव्ह झाला, CO2 रिमूव्ह झाला आणि H2 NR ग्रुप रिमूव्ह झाला. ओके, CH2 ग्रुप रिमूव्ह झाला आणि H2 NR ग्रुप रिमूव्ह झाला. ठीक आहे, देन पुढे काय दिलं बघा, N बेन्झाइल ग्रुप कॅन बी रिमूव्ड फ्रॉम टर्शियरी अमाइन बाय अ रिॲक्शन विथ अ क्लोरो फॉर्मेट. ओके, इथे दिलं बघा, N बेन्झाइल ग्रुप कॅन बी रिमूव्ह फ्रॉम टर्शियरी अमाइन्स बाय रिॲक्शन विथ द क्लोरो फॉर्मेट्स. ओके, कोणासोबत रिॲक्शन झाल्यानंतर क्लोरो फॉर्मेटसोबत. दिस कॅन बी अ युजफुल मेथड फॉर प्रोटेक्टिंग ग्रुप manipulation if the resulting carbamate is also easily cleaved. Okay, if the resulting carbamate is also easily cleaved, a particularly effective reagent is the alpha chloroethyl. बघा काय दिलं इथं reagent, the effective reagent is alpha chloroethyl chloroformate which can be removed by subsequent solvolysis. ठीक आहे, हे जे आहे ते आपण रिमूव्ह करू शकतो कोणासोबत, सबसिक्वेंट सॉल्वोलिसिस सोबत. अँड इट हॅज बीन यूज टू रिमूव्ह मिथाइल अँड इथाइल ग्रुप. ओके, काय दिलं बघा, अँड इट हॅज बीन यूज टू रिमूव्ह मिथाइल अँड इथाइल ग्रुप. ओके, म्हणजे याचा आपण वापर करू शकतो कशासाठी, तो रिमूव्ह करण्यासाठी, कोणाला, इथाइल आणि मिथाइल ग्रुपला. दिस रिॲक्शन आर रिलेटेड टू द इथर क्लिवेज बाय असायलेशन रिजंट. ओके, इथं काय दिलं बघा, दिस रिॲक्शन आर रिलेटेड टू इथर क्लिवेज बाय असायलेशन रिएजंट. ओके, देन इथं पुढे रिॲक्शन दिले बघा, सिम्पली CH3O2C देन NCH3 हा ग्रुप अटॅच झाले, तिथं CH3 CHO2 CCl देन यांची रिॲक्शन झाली आणि देन रिॲक्शन भेटून आपला प्रोडक्ट काय भेटला बघा, CH3O2C NCH3. ओके, NCH3 इथं होता फक्त, हा CH3च्या जागेवर बघा हा ग्रुप इथं ॲड झाला आहे, कुठला,
डबल बॉन्ड ओ डबल बॉन्ड ओ CH3CH. ओके, मग पुढच्या याच्या रिॲक्शनमध्ये CH3OH निघून गेला आणि मग CH3OH जर निघून गेलं तर आपल्याला काय भेटले बघा, CNH. ओके, म्हणजे बघा इथं आपण लक्षात घेऊया की ह्या टाईपचं प्रोडक्ट आपल्याला भेटणार आहे. ओके, या टाईपचं प्रोडक्ट आपल्याला भेटणार आहे. सिम्पली amide are satisfactory protecting group only if the rest of the molecule can resist the vigorous acidic or alkaline hydrolysis necessary for removal. ओके, इथे काय दिले बघा, सिम्पली काय दिले बघा, इथं आपण समजून घेऊया. सिम्पली काय दिले, सिम्पल amide are satisfactory protecting group and if the rest of the molecule can resist the vigorous acidic or alkaline hydrolysis necessary for removal. For this use, for a nucleophilic cleavage include N-dimethyl barbituric acid and silylating agent including TMSN3, NH4F, TMSN-Me2 and TMSN-CH3COCF3. The silylated nucleophilic trap the delilated product prior to hydrolytic workup. ओके, येस, इथं काय दिलं बघूया आपण, डिलिलेटेड प्रोडक्ट प्रायर टू हायड्रोलिटिक वर्कअप. ठीक आहे, इथं दिलं बघा RNH डबल बॉन्ड ओ PD0 देन RNH डबल बॉन्ड ओ PD3 HD. ठीक आहे, या पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल भेटलेले आहे. ठीक आहे, लाईक दॅट. ओके, देन पुढे काय दिले बघा. ओके, यस, पुढे बघूया आपण काय ते बघा, इथं डायमिथाइल बार्बिट्युरिक ॲसिड अल्सो क्लेव अलील ग्रुप सम टाईप इट इज युजफुल टू ॲबल रिमूव्ह प्रोटेक्टिंग ग्रुप ऑन फोटोलिसिस. ठीक आहे, तर हे फोटोलिसिसचं आपण बघितलेलं आहे, काय ते कशा पद्धतीने वर्कआउट करतो. ओके, ओके, फोटोलिसिसची पण रिॲक्शन आहे ते आपण वरती बघितलेले बघा, या साईडला इथं दिलेले. येस, इथं दिले फोटोलिसिस बघा, HNU आहे ना, HNU फोटोलिसिस, हे बघा HNU लाईक दॅट, HNU. येस, ठीक आहे, चला बघा हे सेम रिपीट आहे, या पद्धतीनं हे आपला पार्ट हा झालेला आहे, बार्बिट्युरिक ॲसिड. ठीक आहे, पुढे बघूया. फॉर दिस दी 4 pentoyl group is easily removed from amide by I2 and can be used as a protecting group. ठीक आहे, आणि त्याला आपण प्रोटेक्टिंग ग्रुप म्हणून यूज करू शकतो. द मेकॅनिझम ऑफ क्लिवेज इन्व्हॉल्व आयडोसायक्लायझेशन अँड हायड्रोलिसिस ऑफ द रिझल्टिंग इम्युनोलॅक्टिन. ओके, त्याने काय दिले बघा, द 4 pentoyl group is easily removed from amide by I2 and can be used as a protecting group. The mechanism of cleavage involves आयडोसायक्लायझेशन अँड हायड्रोलिसिस ऑफ द रिझल्टिंग इम्युनोलॅक्टिन. ओके, याचं एक्झाम्पल इथे दिले बघा सर्व. बघा इथं आपण RNC डबल बॉन्ड ओ CH2 C डबल बॉन्ड CH2H I2 झाले तर रिएक्शन, देन वी गेट दी प्रोडक्ट लाईक दॅट RN डबल बॉन्ड ओ CH2H आणि हे पेंटेन रिंग H2O गिव RNH2. ओके, या पद्धतीनं. देन पुढे दिलं आहे सल्फोनामाइड्स आर व्हेरी डिफिकल्ट टू हायड्रोलाइज, हावेवर अ photoactivated reductive method for desulfonation has been developed. Sodium borohydride is used in a conjugation with 1,2 or 1,4 dimethoxybenzene or 1,5-dimethoxynaphthalene. The photoexcited aromatic serve as an electron donor toward the sulfonyl group. Okay, toward the sulfonum group, which then fragment to give a deprotecting amine. The NHBH4 reduce the radical cation and the sulfonyl radical. Okay, त्यांनी दिले बघा NABH4 reduce the radical cation and the sulfonyl radical. Yes, पुढे बघूया आपण काय दिले.
पुढे काय दिलं बघा, R2NSO2AR plus CH3O OCH3H give R2N minus then CH3O OCH3 group. ओके, काय झालं बघा, CH3 ग्रुप OCH3 ग्रुप but ArSO4 ArSO2 प्लस. ओके ठीक आहे. देन एक ओके बघा काय दिलं, टेबल 3.2 समराइज द कॉमन अमाइन. बघा इथं काय दिलं आहे, टेबल 3.2 समराइज द कॉमन अमाइन प्रोटेक्टिंग ग्रुप रिजंट अँड परमिट प्रोटेक्शन ऑफ प्रायमरी अमाइनो ग्रुप ॲज अ सायक्लिक बिस सिलिल डेरिव्हेटिव्ह हॅव बीन डेव्हलप्ड. ओके, त्यांनी काय दिले बघा, प्रोटेक्टिंग ऑफ अ प्रायमरी अमाइनो ग्रुप ॲज अ सायक्लिक बिस सिलिल डेरिव्हेटिव्ह हॅव बीन डेव्हलप्ड. देन पुढे काय दिले, ॲनिलिन्स फॉर एक्झाम्पल कॅन बी कन्वर्टेड टू द डिस्टिलॅझोलिडिन्स. ओके, नाव बघा काय येतं, ठीक आहे, बघा व्यवस्थित बघा इथं, डिस्टिलॅझोलिडिन. बघा काय दिलं नाव, DIDC ला Zolidins. Okay, like that, Disilazolidin. This group are stable to a number of reaction condition including generation and reaction of organometallic reagent. They are readily removed by hydrolysis. Okay, they are readily removed by hydrolysis. Then as example दिले बघा, ARNH2 CH32 SiCH2 CH2 Si CH32. Okay, HH. Then CSF HMPA 100 degree Celsius give NSiCH3 CH3 SiCH3 CH3 like that. Okay, then same way ARNH2 plus CH32 SiH CH32 SiH PPH33 RHCl3 give the product like that. Okay, बघा इथं काय फरक पडला, प्रोडक्ट जो आहे तो आपल्याला कसा भेटला बघा, NSi CH3 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 CH3. ओके, देन पुढे काय दिलं बघा, अमाइड नायट्रोजन कॅन बी प्रोटेक्टेड बाय 4-methoxy or 2,4-dimethoxyphenyl group. The protecting group can be removed by oxidation with सेरिक अमोनियम नायट्रेट. ओके, त्यांनी काय दिलं आहे, हे पण ऑक्सिडेशनची रिॲक्शन आहे, ती कोणासोबत घडून येते, सेलिक अमोनियम नायट्रेट 2,4-dimethoxybenzyl group can be removed using anhydrous trifluoroacetic acid. ठीक आहे, यूजिंग ट्रायफ्लोरोॲसिटिक ॲसिड. ओके, तर इथं त्यांनी एक्झाम्पल दिले बघा, कॉमन अमाइन्स प्रोटेक्टिंग ग्रुप कुठले कुठले आहेत, इथं सर्व जे दिलेलं आहे समजून घेऊया इथं कुठले कुठले आहेत. तर कॉमन अमाइन प्रोटेक्टिंग ग्रुप कुठले आहेत बघा, ए कार्बामेट्स, बी एन सबस्टिट्युएंट आणि सी अमाइड अँड इमाइड. ओके, इथं बघा दिलेलं आहे, पहिला आहे कार्बोक्झिलॉक्झी, म्हणजे याला बोलणार आपण बेन्झोलॉक्झी कार्बोनिल CBZ. देन सेकंड वन दिला आहे टर्शरी बिटॉक्झी कार्बोनिल. बघा हा जो नाव दिला आहे ग्रुप, त्याला बोलणार आपण टर्शरी बिटॉक्झी कार्बोनिल, टर्शरी BOC. ओके, देन पुढे दिलेला आहे अलिलॉक्झी कार्बोनिल CH2 डबल बॉन्ड CH CH2O C डबल बॉन्ड O. ठीक आहे, याला बोलणार आपण अलिलॉक्झी कार्बोनिल. आणि पुढे दिलेला आहे ट्रायक्लोरो इथॉक्झी कार्बोनिल. मग हा झाला आपला ट्रायक्लोरो इथॉक्झी कार्बोनिल. बघा काय याचा फॉर्म्युला Cl3 CH2O C डबल बॉन्ड O. मग जो आला ट्रायक्लोरो इथॉक्झी कार्बोनिल, त्याला बोलणार आपण TROC. ओके, देन एन सबस्टिट्युएट जे असतील ते बघूया काय ते. एन सबस्टिट्युएट क्लीन करून घेऊया. एन सबस्टिट्युएंटमध्ये काय ते आपण बघूया. एन सबस्टिट्युएंटमध्ये सिम्पली काय दिलेलं आहे बघा, सिम्पली आपण बघूया. एन सबस्टिट्युएंटमध्ये बेन्झाईल. ओके, हा ग्रुप आहे, याला आपण या पद्धतीने लिहूया BN. देन CH2 डबल बॉन्ड CH अलिल. देन पुढे दिलेलं आहे CH3O CH2O CH3 2,4-dimethoxy बेन्झाईल, त्याला बोलणार आपण DMB. ओके, आणि तिसरा जो ग्रुप दिला आहे तो आहे अमाइड अँड इमाइड्स. ओके, मग अमाइड आणि इमाइड्स याचं काय ते बघूया आपण. तर हा जो ग्रुप दिलेला आहे त्याला नाव आहे थॅलोल
Okay, then CF3C double bond O trifluoroacetyl, then CH2 double bond CH, CH2 CH2C double bond O 4 पेंटॉइल. ओके, ठीक आहे. तर हा आपला सर्व ग्रुप होता. पुढचा जो ग्रुप आहे वेगळा ग्रुप आहे कार्बोक्सिलिक ॲसिड प्रोटेक्टिंग ग्रुप. ओके, तर हा ग्रुप आपल्याला इथं बघितला जातो होता अमीन. बघा काय काय बघितलं होतं आपण यामध्ये थोडक्यात बघूया. यस, आपण कुठून सुरुवात केली होती बघा, सिम्पली यस आपण इथून सुरुवात केली होती, बरोबर ना. यस, इथून सुरुवात केली होती अमिनो प्रोटेक्टिंग ग्रुप. ओके, मग हा सर्व अमिनो प्रोटेक्टिंग ग्रुप आपण इथं हा कवर केलेला आहे. ओके, देन पुढचा जो ग्रुप दिलेला आहे तो आपण बघूया. येस, आला टेबल. ओके, कार्बोक्सिलिक ॲसिड प्रोटेक्टिंग ग्रुप. ओके, ठीक आहे, बघूया आपण काय इथं दिलेलं आहे. सिम्पली समजून घेऊया. 4 नंबरचा होता हा, तर क्लिअरली आपण इथे 4 नंबर लिहूया. ओके, तर बघा कार्बोक्सिलिक ॲसिड प्रोटेक्टिंग ग्रुप जो आहे तो काय आहे, कशा पद्धतीने काम करतो इथं समजून घेऊया. बघा, इफ ओनली द ऑक्सिजन हायड्रोजन ॲज अपोज टू द कार्बोनिल ऑफ अ कार्बोक्सिल ग्रुप has to be mass. Okay, has to be mass. It can be readily accompanied by esterification. Okay, esterification reaction पासून याला आपण accompanize करू शकतो. Alkaline hydrolysis is the usual way for regenerating the acid. काय सांगितले तर alkaline hydrolysis is the usual way for regenerating the acid. ठीक आहे, ॲसिड जिथं पण रिजनरेट करायचं असेल तर अल्कलाइन हायड्रोलिसिस हा काय युजुअल वे आहे. देन पुढे काय दिलं बघा, टर्शरी ब्युटाइल इस्टर विच आर रेडिली क्लीव बाय ॲसिड कॅन बी यूज इफ अल्कलाइन कंडिशन मस्ट बी अवॉइडेड. ओके, काय दिले त्यांनी, विच आर रेडिली क्लीव बाय ॲसिड कॅन बी यूज इफ अल्कलाइन कंडिशन मस्ट बी अवॉइडेड. 2,2,2 ट्रायक्लोरोइथाइल इस्टर विच कॅन बी reductive cleavage, which can be reductive cleavage with a zinc are another possibility. Some ester can be cleaved by a treatment with anhydrous TBAF. This reaction proceeds best for ester or relatively acidic alcohol such as 4-nitrobenzyl 2,2,2 trichloroethyl and cyanoethyl. बघा इथे काय दिलेलं आहे, 4-nitrobenzyl 2,2,2 trichloroethyl and cyanoethyl. The more difficult problem of protecting the carbonyl group can be accompanied by conservation, बघा conversion of oxazoline derivative of the oxazoline derivative. One example is the 4,4-dimethyl derivative. ठीक आहे, एक याचा एक्झाम्पल दिले त्यांनी आपल्याला 4,4-dimethyl derivative which can be prepared from the acid by reaction with the 2-amino 2-methyl 1-propanol or with 2,2-dimethyl. बघा काय दिले, 2,2-dimethyl aziridine. ओके, काय दिले इथं 2,2-dimethyl aziridine RCO2H HOCH2 CNH2 CH3 बघा याची रिॲक्शन झाली. देन वी गेट दी प्रोडक्ट लाईक दॅट RC डबल बॉन्ड N AO CH2 CH3 CH3. ओके, देन पुढे काय दिलं बघा, RCO2H प्लस NH CH3 गिव RC डबल बॉन्ड O N. बघा काय चेंज होतं इथं, CH3 काय चेंज झालं बघा, CO2H होता ना, मग RC इकडं एक O गेला, देन N CH3 गेला, देन पुढे काय दिलं H प्लस गिव RON CH3. ओके, या पद्धतीने आपल्याला प्रोडक्ट भेटला असं आपण बोलू शकतो, बरोबर ना. ठीक आहे, देन पुढे काय दिलं बघा, द हेट्रोसायक्लिक डेरिव्हेटिव्ह सक्सेसफुली प्रोटेक्ट द ॲसिड फ्रॉम अटॅक बाय अ ग्रिग्नॅट और हायड्राइड ट्रान्सफर रिएजंट. ओके, मग त्यांनी काय सांगितलं आहे, द हेट्रोसायक्लिक डेरिव्हेटिव्ह सक्सेसफुली प्रोटेक्ट द ॲसिड फ्रॉम अटॅक बाय अ ग्रिग्नॅट और अ हायड्राइड transfer reagent. The carboxylic acid group can be regenerated by acidic hydrolysis or converted to an ester by acid catalyzed reaction with the appropriate alcohol. ठीक आहे, म्हणजे इथं अप्रोप्रिएट अल्कोहोल सोबत ही रिॲक्शन इथं घडून आणली जाऊ शकते. ठीक आहे, देन पुढे काय दिलं बघा, कार्बोक्सिलिक ॲसिड कॅन ऑल्सो बी प्रोटेक्टेड ॲज अ ऑर्थो इस्टर
ortho ester derived from a simple alcohol आर व्हेरी इझिली हायड्रोलाइज. ठीक आहे, म्हणजे याला आपण इझिली हायड्रोलाइज करू शकतो. अँड दी 4-मिथाइल 2,6,7 ट्रायऑक्झो बायसायक्लो. बघा काय नाव दिलं इथं, 4-मिथाइल 2,6,7 ट्रायऑक्झो बायसायक्लो 2,2,2 octane structure is a more useful orthons for protecting group. This derivative can be prepared by exchange with the other orthoesters, by reaction with the imino ethers, or by rearrangement of a ester derivative from 3-hydroxymethyl 1,3-methyloxine methyloxy10. ओके, 1,3-methyloxy10. ओके, देन इथं प्रोडक्ट आपल्याला कसा भेटतो बघा. हा ही रिॲक्शन सर्व दिलेली त्यांनी. RCOCH3 3HOCH2 CCH3, देन RC डबल बॉन्ड NHOR HOCH2 CCH3 गिव ROOOCH3 लाईक दॅट. ठीक आहे, देन हा बघा, हा पण प्रोडक्ट जर आपण बघितला RC डबल बॉन्ड OCH3 लाईक दॅट CH3O, देन BF3 गिव सेम प्रोडक्ट ROOCH3. ठीक आहे, द लेटर मेथड इज इम्प्रूव by use of 2,2-dimethyl derivative. By use of 2,2-dimethyl derivative, the rearrangement is faster and the stability of the orthoester or hydrolysis is better. Isotopic labeling shows that the rearrangement occurred by ionization at the tertiary position. ओके, त्याने काय सांगितलं बघा, isotopic labeling shows that the rearrangement occur by ionization at the tertiary position. ओके, ठीक आहे, देन पुढे बघा काय ते, the latter method is improved by the use of 2,2-dimethyl derivative. The rearrangement is faster and the stability of the orthoester to the hydrolysis is better. Isotopic labeling shows the rearrangement occur by ionization at the tertiary position. ओके, म्हणजे सेम आपण इथं रिपीट केलं हे. ठीक आहे, देन पुढे काय दिलं बघा, ही ह्या सर्व डायग्राम दिलेल्या आहेत. काय काय चेंज झाले ते आपण समजून घेऊया. बघा, PHC डबल बॉन्ड O OCH2 CH3O CH3 CH3 BF3, देन पुढे काय आलं बघा, PHOO प्लस CH3O मायनस BF3 CH3 CH3. ओके, म्हणजे याचीच ही रिअरेंजमेंट झाली. ओके, आणि मग याचीच रिअरेंजमेंट करून आपल्याला हा प्रोडक्ट भेटलेला आहे ROO CH3 CH3. ठीक आहे, त्याचीच रिअरेंजमेंट करून आपल्याला हा प्रोडक्ट भेटलेला आहे. देन पुढे काय दिलं बघा, लॅक्टॉन्स कॅन बी प्रोटेक्टेड ॲज अ डायथायोलिन डेरिव्हेटिव्ह using a method that is analogous to a ketone protection. The required reagent is readily prepared from trimethyl aluminum ethenyl thiol. Okay, trimethyl aluminum and ethenyl thiol. Okay, then बघूया इथं OH plus CH32 ALAS CH2 CH2 SAI CH32 SSO. ठीक आहे, या पद्धतीने आपल्याला भेटतात. ॲलिलिक इस्टर रिॲक्ट विथ दिस रिजन टू गिव अ किटीन डायथायो ॲसिटल. देन पुढे काय दिलं बघा, R2CHCO2R प्लस CH3AL SCH2 CH2 SAL CH32 गिव द प्रोडक्ट लाईक दॅट CR2SS. ठीक आहे, बघा पुढे काय दिले, in general the method for protection and deprotection of a carboxylic acid and ester are not as convenient as for alcohol, aldehyde and ketone. It is therefore common to carry potential carboxylic acid through a synthetic scheme in the form of a protected amine group, protected amine alcohol or aldehyde. The carboxylic acid can then be formed at a late stage in the synthesis by an appropriate oxidation. Okay, so then पुढे काय दिले, this strategy allow one to utilize the wider variety of alcohol and aldehyde protecting group indirectly for a carboxylic acid protection. Okay, this strategy allow one to utilize the wider variety of alcohol and aldehyde protecting group
इनडायरेक्टली फॉर अ कार्बोक्सिलिक ॲसिड प्रोटेक्शन. ओके, तर इथं सर्व आपण हा जो कार्बोक्सिलिक ॲसिड जो ग्रुप होता तो इथं आपण बघितलेला आहे. ठीक आहे, तर ह्या लेक्चरमध्ये बघा आपण जे 2 प्रोटेक्टिंग ग्रुप होते ते इथं कवर केले. कुठले कुठले आहेत बघा, सिम्पली आपण समजून घेऊया. तर कार्बोक्सिलिक ॲसिड प्रोटेक्टिंग ग्रुप हा वाला. ओके, आणि सेकंड पहिला जो ग्रुप आपण बघितला तो होता अमाइन प्रोटेक्टिंग ग्रुप. यस, इथं दिला आहे बघा. ओके, यस, इथं आलो बघा आपण. ओके, ठीक आहे, कार्बोक्सिलिक प्रोटेक्टिंग ग्रुप. ओके, अमाइन प्रोटेक्टिंग ग्रुप होता ॲक्च्युली तो आपण. यस, हे बघा अमिनो प्रोटेक्टिंग ग्रुप. ठीक आहे, तर या लेक्चरमध्ये आपण हे 2 प्रोटेक्टिंग ग्रुप बघितलेले आहेत. ठीक आहे, याचा पुढचा जो पण पॉईंट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कवर करू. सिंथेटिक इक्विव्हॅलंट ग्रुप जो आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कवर करू. ओके, थांबू इथं आता आपण.